नमस्कार मित्रांनो, वेलकम DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनल. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची तुम्ही सगळेच अगदी आतुरतेने वाट पाहत होता. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग म्हणजेच आपलं DMER यांच्या 2025च्या कॉमन टेस्ट म्हणजेच COTच्या निकालाची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आली आहे. 8 मेची ही नोटिफिकेशन आहे. बऱ्याच दिवसांपासून धाकधूक होती ना. चला तर मग वेळ न दवडता बघूया की या नवीन सूचनेत नेमकं दडलंय तरी काय. तर आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत. प्रामुख्याने 3 गोष्टींवर आपण फोकस करणार आहोत. पहिली म्हणजे 8 मेची बहुप्रतीक्षित अपडेट, दुसरी म्हणजे ग्रंथपाल पदाची आलेली नवीन लिस्ट, आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेफरन्स भरण्याची पूर्ण प्रोसेस. हे सगळं एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स गेट्स टू व्हिडिओ. सगळ्यात आधी ना आपण या 8 मेच्या सूचनेबद्दल बोलूया. हा 8चा आकडा आता खूप महत्त्वाचा ठरलाय. तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल, ही अपडेट नेमकी कोणासाठी आहे. तर लक्ष द्या, स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये ज्या ज्या उमेदवारांनी आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि जे या प्रक्रियेत पूर्णपणे पात्र ठरले आहेत, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच ही अपडेट आहे. ज्यांचे DV पूर्ण झालेत ना, त्यांच्या पुढच्या प्रवासाची दिशा या सूचनेने एकदम क्लिअर केली आहे. आता तुमच्यापैकी काहींच्या मनात नक्की आलं असेल की अरे, माझ्या पदाची यादी अजून का नाही आली. मित्रांनो, अजिबात पॅनिक होण्याची गरज नाहीये. टेन्शन घेऊ नका. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ड्रायव्हर आणि स्टेनोग्राफर म्हणजेच लघुलेखक यांसारख्या पदांच्या स्किल टेस्ट अजून बाकी आहेत. आणि दुसरं म्हणजे फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, मेडिकल सोशल वर्कर आणि लॅब असिस्टंट ह्या पदांच्या याद्या यायला थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे थोडासा धीर धरा. ही सगळी प्रोसेस खूप पारदर्शकपणे आणि एकामागोमाग एक अशीच पुढे जाणार आहे. आणि आता एक एकदम धमाकेदार आणि आनंदाची बातमी. आपली बहुप्रतीक्षित ग्रंथपाल म्हणजेच लायब्ररियन पदाची पहिली सिलेक्शन लिस्ट फायनली अधिकृतपणे आऊट झाली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी रात्रंदिवस एक करून अभ्यास केला होता ना, त्यांच्या कष्टाचा आज खऱ्या अर्थाने चीज झालाय. ही लिस्ट आत्ताच पोर्टलवर आली आहे आणि आपण आता तिचंच एकदम सविस्तर असं विश्लेषण करणार आहोत. आता या लायब्ररियन भरतीचा थोडा बारकाईने विचार करूया. तुम्हाला माहितीये का, या पूर्ण प्रक्रियेत ग्रंथपाल पदासाठी किती जागा होत्या? फक्त 5. हो, फक्त 5 जागा. विचार करा, या 5 जागांसाठी विद्यार्थ्यांमध्ये किती प्रचंड कॉम्पिटिशन होती. अक्षरशः जीवघेणी स्पर्धा. आणि म्हणूनच या 5 जागांसाठी लागलेली ही लिस्ट अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची ठरतीये. आता या 5 जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं झालंय ते बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या एकूण 5 जागांपैकी OBC प्रवर्गासाठी 1 जागा, SC प्रवर्गासाठी 1 जागा, SEBC जनरलसाठी 1, SBC महिला प्रवर्गासाठी 1 आणि NTB साठी 1 अशी ही विभागणी आहे. बघितलंत, प्रत्येक प्रवर्गाला कसं योग्य प्रतिनिधित्व दिलं गेलंय आणि याच आधारावर मुलांची निवड अगदी ट्रान्सपरंट पद्धतीनं करण्यात आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रिझल्ट शीट वाचायची कशी? बघा, यादीत एकूण 13 उमेदवारांची नावे आहेत. ज्यांची नावे डार्क रंगात म्हणजे ठळकपणे हायलाईट केली आहेत ना, ते उमेदवार फायनली सिलेक्ट झाले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण ज्यांच्या नावासमोर WL म्हणजे वेटिंग लिस्ट लिहिलंय आणि ज्यांचं नाव थोडं फिकट आहे, ते उमेदवार सध्या प्रतीक्षा यादीत आहेत. याचा सरळ अर्थ असा की जर सिलेक्ट झालेल्या उमेदवारांनी काही कारणामुळे जॉईन नाही केलं, तर या वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांची थेट लॉटरी लागू शकते. चला, आता आपण एका अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. तो म्हणजे GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा प्रेफरन्स कसा सबमिट करायचा. ज्यांचं नाव निवड किंवा प्रतीक्षा यादीत आलंय ना, त्यांच्यासाठी ही पुढची स्टेप म्हणजे अगदी गेम चेंजर आहे. तुम्हाला नेमकं कोणत्या कॉलेजमध्ये काम करायचंय याचा पसंतीक्रम तुम्हाला द्यावा लागणार आहे. तर हे कसं करायचं, चला बघूया. बघा, प्रेफरन्स भरण्याची ही प्रोसेस एकदम सोपी, फक्त 3 टप्प्यांची आहे. स्टेप 1, तुम्ही फॉर्म भरताना जो ईमेल ID किंवा मोबाईल नंबर दिला होता ना, त्यावर तुम्हाला एक ID आणि पासवर्ड मिळेल. किंवा तुम्ही तुमचा जुना हॉल तिकीटवाला लॉगिन ID सुद्धा वापरू शकता. स्टेप 2, तोच ID आणि पासवर्ड वापरून DMERच्या ऑफिशियल पोर्टलवर लॉग इन करायचं. आणि फायनली स्टेप 3, प्रेफरन्स ऑप्शनमध्ये जाऊन तुमच्या आवडीनुसार GMCचे प्राधान्यक्रम म्हणजे 1, 2, 3 असे सेट करायचे. लक्षात ठेवा हा, तुम्हाला जिथे नोकरी करायची सर्वात जास्त इच्छा आहे ते कॉलेज नेहमी पहिल्या नंबरवर ठेवायचं. क्लिअर? पण मित्रांनो, एक सेकंड, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही प्रेफरन्स भरण्याची लिंक अजून ॲक्टिवेट झालेली नाहीये. होय, अजून चालू नाहीये ती. डिपार्टमेंट काय करेल, आधी उरलेल्या सगळ्या पदांच्या सिलेक्शन्स आणि वेटिंग लिस्ट बनवून पोर्टलवर अपलोड करेल
आणि त्यानंतरच सगळ्यांसाठी एकत्रितपणे एका ठराविक वेळेसाठी ही लिंक चालू केली जाईल. त्यामुळे उगाच घाईगडबड करू नका. साईटवर लक्ष ठेवा, पण थोडासा संयम नक्की बाळगा. मला माहितीये, स्पर्धा परीक्षांचा हा जो संपूर्ण प्रवास असतो ना, तो खूप तणावपूर्ण आणि प्रचंड आव्हानात्मक असतो. आपण सगळेच त्यातून जातोय. पण एक सुंदर विचार नेहमी लक्षात ठेवा. संयम आणि कठोर परिश्रम नेहमीच सर्वोत्तम फळ देतात. ज्या विद्यार्थ्यांचं या यादीत नाव आलंय त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं यश आहे. ते नक्की साजरे करा. आणि जे अजून वेटिंगवर आहेत किंवा ज्यांच्या याद्या यायच्या आहेत, त्यांनी अजिबात आशा सोडू नका. तुमच्या या पूर्ण प्रवासात आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत. आणि हो, अशाच अचूक आणि फास्ट मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप आजच नक्की जॉईन करा.